ह्या गावाचं वर्णन जे बुवानी सांगितलं त्याचप्रमाणे याची देही याची डोळा म्हणतात, तसंच मला इथं हे वातावरण दिसतं. एका जोरदार टाळ्या या मंडळीसाठी वाजवा. 4 दिवस सततचा कार्यक्रम असताना देखील तेवढा उत्साह. रात्रीचे वाजले 2:30 आणि दुसरीच बारी चालू आहे, तरी पण तेवढ्याच उत्साहात एवढं फक्त तुम्हीच करू शकता. आणि त्या पांडुरंगाची कृपा 100% तुमच्यावरती आहे. उगाच त्या टुरटुरच्या गावाला प्रति पंढरपूर म्हणत नाही, त्याचं कारण ते आहे. आणि या इथे आल्यानंतर आम्ही सुद्धा धन्य झालो. पण देव राहिलो बाजूला, देव सांगता की तो बटन फिरवता त्याच्यात तो मजा नाही. समीर कदम बुवाने काय सांगलं नाही की तो बटन फिरवूची मजा घेता म्हणजे त्यांच्या आयुष्यातली मजा म्हणजे देवाचं भजन राहायला बाजूला. आणि काय केलं म्हणता, माझ्या जोडीला जो बुवा तो साक्षात विठ्ठला. मी आज धन्य झालो. बरोबर बुवाने काय सांगणार की माझ्या जोडीला जो बुवा तो काळो कुळकुळीत हा म्हणजे तो विठ्ठला. म्हणजे इथं जेवढे काळे आहेत त्यांना ह्यांना सोडू नका आपण गेल्यावर पकडा. पण बुवा अरे जेव्हा तू घेऊ काढवा आणि तुला जर एवढं काय वाटतं तर बाहेर असेल तर सगळ्यात चेक करतो, मग तुला समजा काय 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 काढणार. अरे खुडग्या म्हणजे सुरुवाती तू बसल्या बसल्या या भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. गुरुंची आपली जी शिकवण असते त्या पद्धतीने आपण चाललं पाहिजे. त्या पद्धतीत बुवा भजन आणि पारंपरिक भजन करणं तुम्ही आज ते नाव मोठ्या मनात मांडणार. पारंपरिक भजन म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. 2020 तो शेवटी तो पुरो असं पर्यंत दिलो होतो. नशीब तुमचं साऊंड चांगलं होतं. 2020 वारी करणं कोणाचं पण काम नाही. ते आमच्या रोहिदास बुवांनीच करावं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. आणि ते कोणाचं पण काम नाही. 2020 वारी कोणी करू शकतो. कारण काय 5 गाणी आली की तो बुवा 2020 करता. पण आज ही भारुडच एक वारी आहे. ही खरी तयारी कुठे दिसते तर पारंपरिक वारी. आणि 100% आजच्या युगात ह्या मंडळाने पारंपरिक वारी ठेवली. तर जोरदार टाळ्या या मंडळासाठी वाजवा. भजन घेण्या मी काय बुवांसारखं जास्त वेळ घेणार नाही. बुवाने जेवढं सांगितलंय फक्त बुवांचे जे मला विषय पडले नाहीत. बुवाने सांगितलं की तुम्ही उशीर केलात. बुवा मंडळाने उशीर केलेला नाही, तुम्ही इथे पहिल्यांदा आला. आज तुमचा नशीब म्हणून तुमचा जोग पण पहिला भेटला. तुमचा बारी पण पहिली भेटली. आणि इथे बारी चालू होते 2 वाजता. हे तुमचा माहीत नाही. त्याच्यामुळे मंडळाने अजिबात उशीर केलेला नाही. उलट तुमच्या चांगला केलेला. तुमचा लवकर बारी केला. तुमचा तिसऱ्या बारीत अजिबात सोडू नका. आता 6 वाजेपर्यंत गाणी म्हणून ती म्हणायची. चला त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे गुरुबंधू सन्माननीय सौरभ लिंगायत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील आभार मानतो. कालच या ठिकाणी माझे गुरुजी संतोष शिरसेकर बुवा यांचं भजन झालं. आणि खरोखर म्हणजे गुरुचं आपल्या शिष्यावरती प्रेम किती असावं. आज बुवा तुमच्याकडून अपेक्षा की या मंडळाने तुम्हाला आल्यानंतर ह्या मंडळाबद्दल बुवा तुम्ही एक गाणं करू शकलात नाही. इतकी वर्ष भजन करून एखादं गाणं तरी या मंडळाने सांगतात की आधी त्यांना सांगा आपली सगळी पोरं खेळतात ती अंडरम क्रिकेट खेळतो किती खाली. तो सांगता IPL मध्येच होते. एखादी अंडरमने वर आमचं भरत काय सांगा विचार आयुष्यात की फक्त रोडमध्ये खेळूचं काम केलं पाहिजे. ओळखू आलो त्याला माहित नाही ना. त्याच्यामुळे त्याला माहित नाही. सारे सारे मरे बाबा मनी पानी बाबा मरे रे बाबा मनी पानी बाबा रे बाबा नी बाबा रे 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 आ
काहू कोकता है एका जनार्दनी गुरु परब्रह्मा
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.